मानव समाचार, मानवता के हक में। मानव समाचार में आपका स्वागत है। मैं हूं अब्दुल रहमान। धुलिया एंटी करप्शन डिपार्टमेंट ने वहां के लोक सेवक विजय रतन वाघ को 45,000 रिश्वत लेते हुए रंगे हाथों गिरफ्तार कर लिया। मामला कुछ इस तरह है कि शिकायतकर्ता ने 2017 में जात दाखिले के लिए अर्जी दी थी। तमाम कागजात जमा करने के बाद भी दाखिला न मिलने की वजह से जात दाखिले की जाँच करने वाली समिति के सीनियर क्लर्क विजय वाघ से राब्ता कायम किया था। तब दाखिले की कॉपी के लिए सीनियर क्लर्क विजय वाघ ने 50,000 रूपए की रिश्वत तलब की, मगर शिकायतकर्ता ने रिश्वत नहीं दी। पिछले दिनों दोबारा शिकायतकर्ता से 45,000 रूपए रिश्वत तलब की गई। शिकायतकर्ता ने इसकी शिकायत एंटी करप्शन विभाग धुलिया से की। तब 15 फरवरी को मंसूबाबंद तरीके से जाल बिछाया गया और विजय रतन वाघ को रिश्वत की रकम लेने के लिए सिद्धि विनायक मंदिर के पास बुलाया गया और जिस वक्त सीनियर क्लर्क विजय रिश्वत की रकम लेने के लिए पहुंचा, तब उसे रंगे हाथ गिरफ्तार कर लिया गया। धुलिया से मानव समाचार के नुमाइंदे जमील शाह की रिपोर्ट। यांनी जात पडताळणीसाठी जात पडताळणी कार्यालय इथं मागणी म्हणजे सर्टिफिकेट मिळण्यासाठी मागणी केली होती। त्यावेळेस त्यांनी जे मूळ प्रमाणपत्र वगैरे सगळं दिले होते, त्यातून त्यांचं मूळ जात प्रमाणपत्र गहाळ झालं होतं। ते मिळण्यासाठी म्हणून त्यांनी मागणी केली होती त्याची दुय्यम प्रत मिळण्यासाठी। तर ते दुय्यम प्रत देण्यासाठी म्हणून जात पडताळणी कार्यालयाची कनिष्ठ लिपिक विजय वाघ हे त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होते आणि त्यांनी त्यासाठी काल 14 फेब्रुवारीला तक्रारदार यांच्याकडे 45,000 रुपयाची मागणी केली आणि ते 45,000 रुपये देऊन मग तुम्हाला ते सर्टिफिकेट देतो दुय्यम प्रत असं त्यांनी म्हटलं। तक्रारदार यांना त्यांना लाच द्यायची इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे धुळ्याला संपर्क साधला आणि त्यांना पंचांसमक्ष त्यांची मागणीची पडताळणी झाली आणि आज रोजी त्यांनी तक्रारदार यांच्याकडून 45,000 रुपये घेताना त्यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आला। तर सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग, नाशिक परिक्षेत्र व धुळे कार्यालय यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येतं की अशा प्रकारे कोणीही शासकीय अधिकारी कुठे बक्षीस स्वरूपात म्हणा किंवा काम करून देण्याच्या मोबदल्यात म्हणा काही लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी न घाबरता आमच्याशी संपर्क साधावा आणि आमच्याकडे तक्रार नोंदवावी। निश्चितच त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल।